दरवर्षी काय केलंच पाहिजे असं काही जबरदस्ती नाहीये. खरंय. हे जर वाढवणार नसू, आपण मोठं करणार नसू, आमच्याकडे थिएटर्स मिळत नाहीत, नाट्य क्षेत्रामध्ये भांडणं करतात, कसली भांडणं आहेत? म्हणजे खरं आहे 100 कोटीच्या वर हा व्यवहार नाही नाट्यक्षेत्राचा आपला, 80 कोटीच, पण त्याच्यातले जर वाद आणि ते सगळे पण ह्याच नाट्यक्षेत्रातले लोक जेव्हा परदेशातनं परत येतात तेव्हा म्हणतात काय त्या इंग्लंडमध्ये थिएटर्स आणि त्या इंग्लंडमधली नाटकं आहेत, अरे मग इथे करा ना. खरंय. त्याच्यासाठी काय पाहिजेत गोष्टी ना, त्याची प्रपोजल बनवा. मी इनिशिएटिव्ह घेईन, सगळ्या राजकारण्यांना एकत्र करीन आणि आपण हे नाट्यक्षेत्र मोठं करू. वा वा वा, अतिशय आवश्यक गोष्ट तुम्ही सांगितली. तो प्रश्नच होता. हे बिघडलं कारण ती मशागत थांबली. मशागत करणारं नाटक आहे. साधी गोष्ट, मी काय तुमच्या CSR फंड, कॉर्पोरेट सोशल, याच्यातनं मी नाशिकच्या एका बागेसाठी, एका ह्याच्यासाठी मी रतन टाटांकडनं 15 कोटी रुपये आणले. बोटॅनिकल गार्डनसाठी. एवढे उद्योगपती महाराष्ट्रामध्ये आहेत, हे CSR फंडामधून करोडो रुपये देऊ शकतात. इच्छा आहे का? मी आता हे संमेलन झाल्यानंतर मी नाट्यक्षेत्रातील लोकांशी बोलून मी एकदम, परंतु या सगळ्या गोष्टीचा एक कुठेतरी हब केला पाहिजे की सगळी नाट्य थिएटर्स एका बाजूला असतील, तिकडेच हॉटेल्स असतील, लोक तिकडे येतील. आज बघा तुम्ही न्यूयॉर्कला समजा गेलात, न्यूयॉर्कला थिएटर्स आहेत. अमेरिकेतनं सगळीकडनं माणसं विमानाने नाटक पाहायला येतात, 2 दिवसासाठी शनिवार रविवार येतात, परत जातात. पण ते नाटकच इतकं मोठं करतात. मला असं वाटतं की मोठा विचार महाराष्ट्राने पुन्हा एकदा करायला सुरुवात केली पाहिजे. छत्रपतींच्या रूपाने आपला त्यावेळेला मोठा विचार झाला, त्याच्यानंतर अनेक लोकांनी त्याचं महाराष्ट्राचं मोठेपण जागवलं, गाजवलं. आज ही गोष्ट मला असं वाटतं आपल्या हातामध्ये आहे. करूया. नाटक द्रष्ट असतं. लखोबा लोखंडे नाटकात किती वर्षापूर्वी आले आणि आता तो मी नव्हेचे वेगवेगळ्या स्तरावरचे आविष्कार आपण बघतोय. नाटक तुम्हाला सांगतं बहुधा 20-50 वर्षांनी काय कोसळणार आहे. म्हणूनच त्याच्यासाठी इतिहास वाचायचा असतो. अनेक लोक अशी झाली. काय तुम्ही जोपर्यंत शिक्षा देत नाहीत ना, तोपर्यंत कोणत्याही सुधारणा होणार नाहीत. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर. काम झालं तर पाठीवरती शाबासकी, नाही झालं तर घरी बसवायचं. हे ज्या दिवशी तुमच्याकडनं होईल, आमच्या सगळेजण राजकारणातले सुतासारखे सरळ येतील. अजून एक गमतीशीर योग आहे. मला असं वाटतं ते बाकीचे लोक यायच्या आधी मला घालवा इथून. 5:45 10 मिनिटं. एक योग एक योगायोग असा आहे. मॉनिटर येणार असतील आता. जेव्हा घाशीराम कोतवाल आलं होतं तेव्हा तुम्ही वयाने लहान होतात खूप. त्याच्यावर अनेक वादळं उठली, रिॲक्शन सुटल्या. घाशीराम बसवणाऱ्या आज संमेलनाचे अध्यक्ष आहेत, आज इथे आहेत, डॉक्टर जब्बार पटेल. पुन्हा तशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे का? घाशीराम सारखा विषय येणं, त्या सगळ्याचे. मला असं वाटतं विषय तुम्ही कोणतेही आणले पाहिजे. मी तुम्हाला माझ्या बाबतीत मी गोष्ट सांगू शकतो, इतरांचं मला माहीत नाही मला. पण माझ्यावरती देखील अनेक चित्रपट आले जे माझ्या खरं तर बघायला गेलं तर मला थोडंसं निगेटिव्ह कॅरेक्टर या अंगानेच मला दाखवलं गेलं होतं, बरोबर. पण मी कधीही ते चित्रपट बंद पाडण्याचं कधीही काम केलं नाही, करणारही नाही. समोरच्याला जर समजा मी विलन वाटत असेल तर विलन, लक्षात तर तोच राहतो. शेवटी और प्राणच येतं ना, अजून काय येतं. पण मला म्हणायचं एवढंच या सगळ्या ह्याच्यामध्ये की वेगवेगळे विषय मला असं वाटतं नाट्यक्षेत्रामध्ये, चित्रपट क्षेत्रामध्ये हाताळले गेले पाहिजेत. मोठे विषय हाताळले गेले पाहिजेत. जर मोठे विषय हाताळाल, काय आहे ते कोंबडा आधी का अंड आधी, याला काही उत्तर नाहीये. पण मला असं वाटतं की जर समजा चित्रपट क्षेत्राचं बघितलं तर आमचं बजेट आहे 2 कोटी, मग 2 कोटीच्या लायकीचीच कथा येते आणि मग ती थिएटरला चालत नाही आणि मग चित्रपट पडतो, मग आमचं बजेट वाढत नाही. असं करून नाही चालणार. मला असं वाटतं मोठी उडी घेणं गरजेचं आहे सर्वांनीच, नाट्यक्षेत्रामध्ये देखील आणि चित्रपट क्षेत्रामध्ये देखील. सेन्सॉरशिप असली पाहिजे का नाटकाला? म्हणजे देशातलं एकमेव राज्य सांगतो माहिती म्हणून जिथे सेन्सॉरशिप आहे. देशात कुठल्याही राज्यात सेन्सॉरशिप नाही, कुठल्याही नाही. मी संगीत नाटक अकादमीवर काम केलं, पाहिलं, कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही सेन्सॉरशिप कशासाठी? नाटकाच्या स्क्रिप्ट करता एक सेन्सॉरशिप असते. आपल्याकडे एक पद्धत आहे, सेन्सॉर बोर्ड आहे.
ते एक स्क्रिप्ट पास करतात आणि मग नाटकं त्याची, तर नाटकाचा प्रयोग निर्माता करू शकतो. नाही, पण आत्ताच्या नाटकांसाठी आपल्याला सेन्सॉरशिपची गरजच पण नाही. ते आहे, ते त्याच्याबद्दल सध्या खूप आहे. तर मला तुमचं खरंच म्हणजे सेन्सॉरशिप का असावी मला कळत नाही. ते एका विषयाचा भाग होता काळाचा. मला असं हे बघा, मी तुम्हाला एवढंच सांगू शकेन, ज्या पद्धतीचा OTT प्लॅटफॉर्म आज लोक बघतायत, त्याच्यानंतर हे नाटक बिटक काही नाहीच आहे. आणि स्क्रिप्टवर बंदी आणि विषयावर पुस्तकावर बंदी नाही. पहिल्यांदा तुम्ही मोबाईलवर बंदी घाला हो. त्याच्यावर जे काय चालू असतं ना, त्याला सेन्सॉर बिन्सॉर काहीच नाही, आईबापच नाही त्याला. झालंच तर त्याच्यामुळे पॉप्युलेशन कमी होईल, बाकी काही नाही. एक थोडं तुमचं मला असं मत पाहिजे, कारण यू आर अ व्हेरी गुड ऑब्झर्वर अबाउट व्हॉट इज हॅपनिंग अराउंड. ही दुरावस्था म्हणजे आपण आत्ता बोललो की आपण प्रयत्न करत नाहीत, आपण ते घेत नाही, पण या सगळ्याचं अर्थकारण इतकं कसं काय बिघडलंय नाटकाचं, जे खरं तर स्रोत आहे आपल्या याचा. नाही, माझ्याकडे याचं उत्तर नाही, कारण त्यातले तज्ज्ञच तुम्हाला उत्तर देऊ शकतील. मी तुम्हाला सांगतो, मी त्याच्यात मला व्यवस्थित तशी गती नाही, मला त्यातली गती नाही. आपण नाही, जिथे गती नाही तिथे जाऊ नये. थोडे आवडता नाटककार कोण तुमचा? अनेक असतील, पण एक लक्षात राहिलेलं असतं. आवडता नाटककार, लेखक म्हणून वसंत कानेटकर आहेत, PL आहेत, बरेच येतो असे. खूप बरोबर आहे. असं कुठे यादी सांगत बसू. बरं, एकाचं नाव नाही घेतलं तर लोकांना वाटत जायला माहित नाही. नाही, अशा सगळे सगळे